Hello dear students, welcome to Diploma YouTube channel. सो आपण इंट्रोडक्शन व्हिडिओ घेतला होता DRS वर, दॅट इज डिझाईन ऑफ आरसीसी अँड स्टील स्ट्रक्चर. आज लेक्चर नंबर 2 राहील आणि ते पण फर्स्ट युनिट वर, जे की आपल्याकडे काय आहे ते नाव, दॅट इज फंडामेंटल्स ऑफ आरसीसी अँड स्टील स्ट्रक्चर्स. 8 मार्काचा टॉपिक आहे, तर ते तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचे, पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत आणि एकदम बेसिक फंडामेंटल्स म्हणजे काय, बेसिक्स ऑफ आरसीसी अँड स्टील स्ट्रक्चर्स. ओके, तर याचे इंट्रोडक्शन वगैरे आपण व्हिडिओ बघितलं होतं लेक्चर नंबर 1 मध्ये. ओके, चला फर्स्ट, विदाउट एनी वेस्टिंग टाइम आपण फर्स्ट स्लाइडला जाऊ. ठीक आहे, तर आता मी काय केलेत, या अशा क्वेश्चन्स मी घेतलेले आहेत जे की रिपिटेटिव्ह तुमच्या एमएसबीटी मध्ये विचारलेले जातात. ठीक आहे, तर गेल्या रिसेंट जे ट्रेंड आपण बघितला, तर त्या ट्रेंडच्या अनुसार मी काय केलेत, या स्लाइड मध्ये क्वेश्चन्स टाकलेले आहेत आणि क्वेश्चनचे आन्सर्स पण तुम्हाला मेन्शन करून दिलेले आहेत. ठीक आहे, तर आज स्लाइड्स, जे स्लाइड्स मी ऍड केलेले आहेत ते व्यवस्थित घ्या, क्वेश्चन्स बनवून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये आणि त्याला रीड करा. ओके, बघा आता पहिला क्वेश्चन लईदा आलेला आहे, फंक्शन्स ऑफ रेनफोर्समेंट. रेनफोर्समेंटचा अर्थ काय? रेनफोर्समेंटचा अर्थ मी सांगितला होता, दॅट इज स्टील. ठीक आहे, स्टील आपण काय करतो, सिमेंट कॉन्क्रीट मध्ये युज करतो, मग त्या स्टीलचं नाव होणार रेनफोर्समेंट. लक्षात ठेवा. आता त्याचे फंक्शन्स काय, युजेस काय, कशासाठी युज करतो? ठीक आहे, टू रेजिस्ट टेन्साइल स्ट्रेसेस. सगळ्यात महत्वाचा मी स्टार्टिंग इंट्रोडक्शन व्हिडिओ मध्ये पण म्हणला होता, स्टील युज्ड फॉर टू रेजिस्ट द टेन्साइल स्ट्रेसेस. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टू इन्क्रीज द लोड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ दी कॉलम. म्हणजे लोड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द बीम म्हणा, कॉलम म्हणा. ठीक आहे, तर या कॉम्पोनंटचा लोड कॅरिंग कॅपॅसिटी जे आहे ते इन्क्रीज करण्यासाठी आपण काय करतो, स्टीलचा उपयोग करतो. वी आर युजिंग दिस स्टील ऍज अ दिस ऍडव्हान्टेजेस. ठीक आहे, नेक्स्ट काय आहे, टू कंट्रोल क्रॅक्स ड्यू टू शिंकेज अँड टेम्परेचर चेंजेस. मी सांगितला होता, ठीक आहे, अगोदर पण मी मेन्शन केला होता की श्रिंकेज आणि टेम्परेचर चेंजेस मुळे तिथं काय क्रिएट होणार किंवा काय फेल्युअर दिसणार तुम्हाला, फेल्युअर इन टर्म्स ऑफ क्रॅक दिसणार आहे. ठीक आहे, तर वी हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन्स while designing the particular components for the given structure. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, टू इन्क्रीज द डक्टिलिटी ऑफ द स्ट्रक्चर. ठीक आहे, तर डक्टिलिटीचा अर्थ काय, इट शुड शो द साइन बिफोर फेल्युअर. साइन बिफोर फेल्युअर. ठीक आहे, साइन बिफोर फेल्युअर लक्षात ठेवा. तर हा तुम्हाला तुमच्या स्ट्रक्चर्स मध्ये दिसलाच पाहिजे, तरच आपले जे लिव्ज आहेत ते आपण वाचू शकतो पर्टिक्युलर. ठीक आहे, कारण की माणसं राहणार, घर पडल्यानंतर एकदाच सडनली पडलं तर माणसं जगणार आहेत का तिथं, किंवा वाचणार आहेत का? नाही, डायरेक्टली काय होणार, ते मरणार. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. ओके, ठीक आहे. ओके, तर साइन शो करायला पाहिजे तुमचं पर्टिक्युलर स्ट्रक्चर जे तुम्ही आरसीसी मध्ये कन्स्ट्रक्शन करत आहे. ठीक आहे, टू प्रोव्हाइड स्ट्रेंथ अगेन्स्ट बेंडिंग अँड शिअर. हे पण माहिती आहे, आपण बेंडिंग शिअर शिकलेत सॉफ्ट मध्ये. ठीक आहे, त्याचे कॅल्क्युलेशन्स पण केलेले आहेत. ओके, तर इट शुड प्रोव्हाइड पर्टिक्युलर स्ट्रेंथ टू दी स्ट्रक्चर इन बेंडिंग अँड शिअर. ओके, चलो आता नेक्स्ट स्लाइड. आता मी हे काही बेसिक्स ऍड केलेले आहेत बघा. डीआरएस स्टडी करताना तुम्हाला बेसिक्स लक्षात आलं पाहिजे. बेसिक्स म्हणजे काय, इट इज फर्स्ट पॉइंट आहे तुमचा, मटेरियल रिक्वायर्ड फॉर आरसीसी. काय 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 लागणार आहे, सिमेंट. ठीक आहे, सिमेंट लागणार, फाईन ऍग्रिगेट्स लागणार, म्हणजे सँड म्हणतो, आणि त्याच्यानंतर कोर्स ऍग्रिगेट लागणार, वॉटर लागणार फॉर मिक्सिंग, आणि स्टील रेनफोर्समेंट लागतो फॉर गेटिंग अ स्ट्रेंथ इन getting a strength and providing resistance against tensile stresses when we are constructing a particular component for the given structure. Okay, चलो आता नेक्स्ट बघा. आता ह्याचे प्रॉपर्टीज माहित पाहिजेत, कशासाठी युज होतो सिमेंट. ठीक आहे, सिमेंट हॅज व्हेरी गुड क्वालिटी, दॅट इज बाइंडिंग प्रॉपर्टी. ठीक आहे, इट हॅज गुड बाइंडिंग प्रॉपर्टी. त्याच्यामुळे काय होणार, हाय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ त्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर स्ट्रक्चर्स मध्ये तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, आता सँड काय करते, जे गॅप्स आहे ते गॅप्स फिल करते, त्याला आपण म्हणतो व्हाईट्स फिलिंग. करेक्ट आहे, व्हाईट तुम्ही शब्द जिओटेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये शिकला असाल. ठीक आहे, व्हाईट्स गॅप्स राहतात ड्यू टू इरेग्युलर साइजेस किंवा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड साइजेस जे काही राहणार आहे ऍग्रिगेटच्या,
त्याच्यामुळे गॅस छोटे छोटे होल्स क्रिएट होतात. त्या होल्स फिलअप करण्यासाठी आपल्याला काय रिक्वायर्ड आहे, त्या सँड रिक्वायर्ड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कोर्स ऍग्रीगेट स्ट्रेंथ साठी. ठीक आहे. कोर्स ऍग्रीगेट कशासाठी यूज करतो, फॉर स्ट्रेंथ. त्याच्यानंतर वॉटर आहे फॉर मिक्सिंग पर्पज आणि स्टील आहे टू गिव्ह हाय टेन्साइल स्ट्रेस. ठीक आहे. टू गिव्ह हाय टेन्साइल स्ट्रेस, रेजिस्टन्स करायचं. रेजिस्टन्स लक्षात आलं. ओके. किंवा तुम्ही असंही लिहू शकता, हाय टेन्साइल स्ट्रेंथ पण लिहू शकता. स्ट्रेंथ पण लिहू शकता. ओके, लक्षात आलं. चलो आता नेक्स्ट बघा. आता नेक्स्ट काय, आता युजेस ऑफ IS 456-2000. ठीक आहे. युजेस ऑफ IS 456-2000. आपण IS 456-2000 जे आहे फॉर डिझायनिंग ऑफ आरसी स्ट्रक्चर आपण यूज करतो. आरसी स्ट्रक्चर साठी आपण IS कोड कोणता यूज करतो, IS 456-2000. लक्षात ठेवा. ओके. कोड ऑफ प्रॅक्टिस फॉर प्लेन अँड रेनफोर्स्ड कॉन्क्रीट. ओके. चला आता युजेस काय, गाईडलाईन्स देईल आरसीएस डिझाईन साठी. मटेरियल प्रॉपर्टीज आपल्याला लक्षात देणार आहे त्या आयएस कोड्स मधून. त्याच्यानंतर लोड कॉम्बिनेशन जे आपण पुढे बघणार आहे, टाइप्स ऑफ लोड्स मध्ये डेड लोड, लाईन आणि अर्थक्वेक. या अर्थक्वेकला आपण काय म्हणू शकतो, अल्टरनेटली दॅट इज सिस्मिक लोड. सिस्मिक लोड पण म्हणू शकतो, लक्षात ठेवा. ओके. चला आता डिटेलिंग ऑफ रेनफोर्समेंट. ठीक आहे. डिटेलिंग पण भेटणार रेनफोर्समेंटचा, आणि ड्युरेबिलिटी अँड वर्कमॅनशिप. एवढ्या 4 ते 5 जे युजेस आहेत ते तुम्हाला मेन्शन केलेले आहेत. समजा क्वेश्चन आलं युजेस ऑफ IS 456-2000, तर या 5 पैकी तुम्हाला 4 एनी 4 लिहायचे 4 मार्काला. ओके, लक्षात आलं. एकदम इझिएस्ट वे मध्ये तुम्हाला पॉइंट त्याच्यामध्ये दिलेले स्लाइड्स मध्ये. ओके. तर हा फर्स्ट क्वेश्चन जे आहे ते की फेवरेट क्वेश्चन आहे एमएसबीटी मध्ये, कंपल्सरी विचारते म्हणजे विचारते. दॅट इज ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ स्टील ऍज अ कन्स्ट्रक्शन मटेरियल. ठीक आहे. तर आपण पहिले ऍडव्हान्टेज बघू, त्याच्यानंतर डिसएडव्हान्टेज बघू. ऍडव्हान्टेजेसचा अर्थ काय, बेनिफिट्स. तुम्हाला बेनिफिट्स काय काय भेटणार स्टील यूज केलं समजा कन्स्ट्रक्शन मध्ये. बेनिफिट्स, द फर्स्ट बेनिफिट्स, स्टील इज अ गुड डक्टाइल मटेरियल. करेक्ट आहे. त्याच्यामुळं इट डज नॉट फेल सडनली. आता सांगितलं, इट विल गिव्ह साइन बिफोर फेल्युअर. इट गिव्स विजिबल एव्हिडन्स. एव्हिडन्स म्हणजे काय, प्रूफ. प्रूफ देते फॉर इम्पेंडिंग फेल्युअर. सडन फेल्युअर होत नाही, तुम्हाला साइन देणार त्याच्यामध्ये. ओके, लक्षात आलं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, सगळ्यात महत्वाचं इथं काय आहे, हाय रेशो ऑफ स्ट्रेंथ टू वेट. हाय रेशो ऑफ स्ट्रेंथ टू वेट. स्ट्रेंथ टू वेट. कारण की वेट कमी आहे, मग तुमचा स्ट्रेंथ फॉर द पर्टिक्युलर स्ट्रक्चर विल बी हाय. फॉर द पर्टिक्युलर स्ट्रक्चर विल बी हाय. ठीक आहे. मेकिंग इट युजफुल फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ लॉंग स्पॅन ब्रिजेस अँड टॉल स्ट्रक्चर्स मध्ये आपण काय करू शकतो, स्टीलचा उपयोग करू शकतो. वी कॅन यूज स्टील इन लॉंग स्पॅन ब्रिजेस अँड टॉल बिल्डिंग्स. ओके. चलो आता नेक्स्ट काय, स्टील कॅन बी ट्रान्सपोर्टेड फॅब्रिकेटेड. फॅब्रिकेटेडचा अर्थ आहे तुम्हाला कटिंग. ठीक आहे. इझिली कट करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इरेक्टेड. इरेक्टेडचा अर्थ आहे ते स्ट्रक्चरला किंवा त्या कॉम्पोनंटला इझिली उभा करू शकतो ऍट साइड. दस टाइम ऑफ कन्स्ट्रक्शन अँड एक्सपेन्सेस, म्हणजे खर्च आपलं रेड्यूस होणार. लक्षात ठेवा. या सगळ्या क्वालिटीज एक पर्टिक्युलर मटेरियल तुम्हाला देणार, आणि त्या मटेरियल आपण काय म्हणतो, त्याला स्टील म्हणतो. लक्षात आलं. ठीक आहे. गेटिंग माय पॉइंट्स. चलो आता नेक्स्ट आहे, इट हॅज हाय स्क्रॅप व्हॅल्यू. स्क्रॅप व्हॅल्यू म्हणजे काय, त्याचा विकल्यानंतरचा जे अमाऊंट येणार त्याला आपण म्हणतो स्क्रॅप व्हॅल्यू. त्याला आपण जनरल गोष्टीमध्ये म्हणायचं असेल तर भंगार व्हॅल्यू त्याचा. ठीक आहे. लक्षात आलं. तर स्क्रॅप व्हॅल्यू कसं आहे, जास्त आहे कम्पेअर टू ऑल अदर बिल्डिंग मटेरियल्स. एवढे काही क्वालिटीज आहेत, त्याचे बेनिफिट्स आहेत, जे की तुम्हाला मेन्शन करून घ्यायचं आणि रीड करून घ्यायचं आणि आठवण ठेवायचं आहे. ठीक आहे. आता काही डिसएडव्हान्टेजेस पण असेल. पर्टिक्युलर मटेरियलचे काही ऍडव्हान्टेजेस राहतात आणि काही डिसएडव्हान्टेज. त्याला आपण म्हणतो, काय म्हणतात त्याला, बेनिफिट्स किंवा नुकसान म्हणतो. फायदे आणि नुकसान, हे तुमचं नुकसान आहे डिसएडव्हान्टेज. ओके. स्टील कसं आहे रे, कॉस्टली आहे. ठीक आहे. इझिली भेटत नाही, पैसा जास्त लागतो मॅन्युफॅक्चरिंगला स्टीलच्या. ओके. त्याच्यानंतर इट रिक्वायर स्किल्ड लेबर्स.
अनस्किल्ड लागणार नाही, स्किल्ड लेबर्स फॉर कन्स्ट्रक्शन. ओके, चलो आता नेक्स्ट काय, अजून काय, इट रिक्वायर्स फायर प्रूफ ट्रीटमेंट. ठीक आहे, तर याच्यामध्ये स्ट्रेसेस जास्त क्रिएट होतात तुमच्या स्ट्रक्चर्स मध्ये वेन इट इज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फायर. ओके, चलो आता नेक्स्ट काय, स्टील स्ट्रक्चर्स आर सब्जेक्टेड टू करोजन. इझिली काय होणार, ते गंज धरणार आहे, गंज धरतो स्टील. त्याच्यानंतर त्याच्यामुळे काय होतो, इथं कोटिंग रिक्वायरमेंट लागतो. ठीक आहे, कोटिंग देतो आपण त्या स्टीलला फॉर करोजन कंट्रोल. कशासाठी, फॉर करोजन कंट्रोल. लक्षात आलं. चला आता नेक्स्ट नेक्स्ट स्लाइड घेऊ. आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला स्टील स्ट्रक्चर च्या फंक्शन्स बघायचे, युजेस बघायचे, कशा कशामध्ये युज होऊ शकते स्टील. ठीक आहे, तर स्ट्रक्चर्स दिलेले आहे तिथं. हा पण क्वेश्चन लयदा विचारलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, 2 मार्काला येईल किंवा 4 मार्काला पण येऊ शकते. मॅक्सिमम 2 मार्काचे चान्सेस आहेत. तर तो त्याचे फंक्शन्स किंवा युजेस तुम्हाला लक्षात ठेवायचे. स्टील टावर्स माहिती, टावर्स शेतामध्ये राहतात ना, टावर्स शेतामध्ये राहतात. टावर्स काय करते, ते वायर्स कॅरी करते. बरोबर आहे, इलेक्ट्रिक वायर्स कॅरी करतो त्याच्यामध्ये आपण. करेक्ट आहे. अजून काही आहेत, रेडार इक्विपमेंट्स आहेत सपोर्ट करण्यासाठी. त्याच्यानंतर ब्रिज गर्डर्स आहेत. गर्डरचा अर्थ काय रे, लॉंग स्पॅन बीम्स. ठीक आहे, गर्डरचा अर्थ काय, लॉंग स्पॅन बीम्स. ठीक आहे, इट इज यूज टू सपोर्ट ट्रान्समिशन लाईन्स, एंटिनास. एंटिनास माहिती आहे ना, एंटिनास मोठ्या मोठ्या रेडार, टेलिफोनिक एंटिनास राहतात. ठीक आहे, काही साऊंड गिव्हिंग अँड टेकिंग मध्ये आपण यूज करतो. ठीक आहे, मोठ्या मोठ्या एंटिनास राहतात, रेडार इक्विपमेंट्स आहेत. ठीक आहे, ब्रिज गर्डर्स आहेत, त्याच्यामध्ये आपण स्टीलचा उपयोग करतो ऍज अ स्ट्रक्चर, दॅट इज स्टील स्ट्रक्चर. त्याच्यामधला कोणता टाईप आहे, दॅट इज स्टील टावर्स. लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे, रूफ ट्रसेस माहित आहेत, गोडाऊन्स मध्ये राहतात ना, असं रूफ राहतात, रूफ ट्रसेस राहतात, बरोबर ना, गोडाऊन्स मध्ये यूज करतो फॉर प्रोव्हाइडिंग कव्हरिंग टू द स्ट्रक्चर. रूफ ट्रसेस काय, कशासाठी यूज करतो, फॉर प्रोव्हाइडिंग कव्हरिंग टू द स्ट्रक्चर. बघा, इट प्रोव्हाइड्स कव्हर टू द स्ट्रक्चर. त्याच्यानंतर त्याच्या कॉम्पोनंट्स आहेत, व्हेरियस कॉम्पोनंट्स. काय काय यूज होते, प्रिन्सिपल राफ्टर आहेत, कॉर्ड आहेत. ठीक आहे, टाय मेंबर्स आणि स्ट्रट मेंबर. जसं आपल्या बिल्डिंग्स मध्ये, आरसीसी बिल्डिंग मध्ये कॉलम, बीम, स्लॅब, फुटिंग आहेत, तर त्याच्यामध्ये या सपोर्टिंग मेंबर्स आहेत टू क्रिएट पर्टिक्युलर ट्रस, दॅट इज स्टील स्ट्रक्चर. त्याला आपण म्हणतो स्टील ट्रसेस. लक्षात आलं. ओके, चला आता नेक्स्ट, स्टील वॉटर टँक्स. टँक्स माहित आहे तुम्हाला, टू स्टोअर द लिक्विड्स. लिक्विड्स इन केस गॅसेस, लिक्विड जे काय असेल ते स्टोअर करण्यासाठी, फॉर लिक्विड स्टोरेज किंवा गॅसेस स्टोरेज साठी आपल्याला टँक्स लागतात. आणि टँक्स कशाचे बनलेले आहेत, स्टीलचे. ठीक आहे, बट इथं लिक्विड मध्ये आपण किंवा फ्लुइड मध्ये आपण काय कन्सिडर केलं, दॅट इज वॉटर. लक्षात आलं. ओके, तर इथं स्टील वॉटर टँक मे रेस्ट ऑन द ग्राउंड कॅन बी एलिव्हेटेड. ठीक आहे, एक तर ग्राउंड वर रेस्ट राहील ते स्ट्रक्चर, किंवा एलिव्हेटेड काय हाईट वर आपण ठेवतो टू गेट फ्लो ऑफ वॉटर क्विकली. ओके, द फंक्शन्स ऑफ वॉटर टँक इज टू स्टोर लिक्विड्स आणि गॅसेस. ओके, चलो नेक्स्ट, स्टील ब्रिजेस. ब्रिजेस सगळ्यांना माहित आहे, ट्रान्सपोर्टेशन साठी आपण यूज करतो अक्रॉस द रिव्हर्स अँड व्हॅलीज. त्याच्यानंतर नेक्स्ट काय, स्टील कॉलम्स आहेत, कॉलम्स टू टेक कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस. ठीक आहे, टू रेजिस्ट द कॉम्प्रेसिव्ह लोड्स म्हणा. ठीक आहे, किंवा ऍक्सियल लोड्स, इसेंट्रिक लोड्स. ठीक आहे, it is used to carry axial as well as eccentric loads, which is widely used in the steel buildings or steel structures. ठीक आहे, to take axial and eccentric loads. ओके, चलो आता नेक्स्ट काय, स्टील चिमनी. चिमनीज तुम्ही बघितलं असेल, फॅक्टरीज मध्ये यूज करतो टू गिव्ह किंवा टू रिलीज द डेंजरस गॅसेस ऑफ द फॅक्टरीज. फॅक्टरीज मध्ये जे काही डेंजरस गॅसेस राहतात त्याला आपण पर्टिक्युलर हाईट मध्ये त्याला रिलीज करतो. ते ओझोन लेअरच्या वर आपण काय करतो, रिलीज करतो, कारण की ओझोन लेअर आपल्यासाठी काय आहे, सेफ्टी लेअर राहणार फॉर दी अर्थ सरफेस. ओके, इट इज कन्स्ट्रक्टेड टू रिमूव्ह डेंजरस गॅसेस टू सच अ हाईट दॅट द गॅसेस डू नॉट कंटॅमिनेट. कंटॅमिनेटचा अर्थ काय, कम अक्रॉस विथ सराउंडिंग ऍटमॉस्फिअर. कम्स ऍट काय दिलेलं आहे, डू नॉट कंटॅमिनेट विथ सराउंडिंग ऍटमॉस्फिअर. आपल्या ऍटमॉस्फिअर सोबत ते इन्फ्लुएन्स होत नाही लवकर जल्दी. ठीक आहे, तर असा हाईट तुम्हाला त्या स्ट्रक्चरचा, त्या स्टील चिमनीचा तुम्हाला प्रोव्हाइड करावं लागेल. ठीक आहे,
इट इज युज्ड ॲज स्टील चिमनी. स्टील इज युज्ड ॲज स्टील चिमनी. ओके. त्याच्यानंतर आता गॅन्ट्री गर्डर्स आहेत. ठीक आहे. गर्डर्स. ओके. तर गर्डर्स तुम्हाला प्लॅटफॉर्म्स वर पण भेटतात. मोठ्या मोठ्या गर्डर्स बीम्स राहतात फॉर सपोर्टिंग द फ्लोर्स. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल स्ट्रक्चर्स मध्ये फॉर सपोर्टिंग, बघा इथं सपोर्ट गर्डर म्हणलाय, म्हणजे फॉर सपोर्टिंग द रूफ्स ऑर फॉर सपोर्टिंग द फ्लोर्स आपण काय करू शकतो, त्या गर्डर्स यूज करू शकतो. टू मेक, अजून काय आहे, समजा तुम्हाला रेल्वेच्या बोगीस तुम्हाला काय करायचं, मेंटेनन्स करायचं असेल तर आपल्याला ते बोगीस काय करावं लागेल, लिफ्ट करावं लागेल. मग लिफ्टर केल्यानंतर आपण त्याला मुवमेंट पण देतो. ठीक आहे. ट्रान्सफर्स मुवमेंट और लॉंगिट्युडिनल मुवमेंट. ठीक आहे. मग त्या मुवमेंट देण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, एक पर्टिक्युलर बीमचा सपोर्ट पाहिजे. ठीक आहे. आणि ते सपोर्ट बीम जे आहे त्याला आपण काय म्हणतो, गॅन्ट्री गर्डर. आता गॅन्ट्रीचा अर्थ काय, त्याचे जे मुवमेंट आहेत लॉंगिट्युडिनली पण होईल, ट्रान्सफर्स मुवमेंट पण देणार ऑफ हेवी मटेरियल फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. आपण काय करू शकतो, मुवमेंट ऑफ अ पर्टिक्युलर हेवी मटेरियल आपण करू शकतो युझिंग दिस सपोर्टिंग मेंबर. ओके. तर त्याच्यामध्ये कॉम्पोनंट्स पण आहेत, क्रेन्स आहेत, क्रेन गर्डर्स आहेत, क्रॅब आहे आणि इथं, ठीक आहे, हे ड्रेन नाही. ठीक आहे. तर इथं व्हील्स पण येणार, लक्षात ठेवा. चाक राहतात ना, चाक, चाक पण तुम्हाला लागणार तिथे. ठीक आहे. फॉर मुवमेंट, इझी मुवमेंट. ठीक आहे. जसं आपण रेल्वे माहित आहे, रेल्वेला चाक कसे राहतात, चाकामुळे काय मुवमेंट होतो, तर तसंच तिथं व्हील्स लागतात. ठीक आहे. त्या व्हील्स पण कशाचे आहेत, स्टीलच्याच आपण यूज करतो. ओके. आता काही सेक्शन्स आहेत मित्रांनो. ठीक आहे. आता सेक्शन्स तुम्हाला कोणत्या कोणत्या यूज करायचे तिथं बघा. स्टेट एनी फोर स्टील सेक्शन्स अलॉंग विथ स्केचेस. ठीक आहे. कोणत्या कोणत्या सेक्शन्स आहेत जे की तुम्ही सॉम मध्ये शिकलेले आहेत, त्याच्यावर मोमेंट ऑफ इनर्शिया चॅप्टर पूर्ण डिपेंड होता. एल सेक्शन, ठीक आहे, त्याच्यानंतर आय सेक्शन, सी सेक्शन, टी सेक्शन. ठीक आहे. बार्स आहेत, बार्स आपण स्टीलचे यूज करू शकतो. फ्लॅट सेक्शन्स आहेत. ठीक आहे. फॉर जॉईनिंग पर्पज आपण यूज करू शकतो. त्याच्यानंतर पाईप्स भेटतात तुम्हाला स्टीलच्या. त्याच्यानंतर प्लेट्स भेटणार फॉर कनेक्टिंग नंबर ऑफ मेंबर्स. त्याला आपण, ठीक आहे, फॉर कनेक्टिंग नंबर ऑफ मेंबर्स, त्याच्यासाठी आपल्याला प्लेट लागते. आणि पुढे चालून ते तुम्हाला स्टील, जेव्हा आपण स्टीलला इंट्रोडक्शन देतो किंवा स्टीलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, तिथं कॉमन वर्ड दिसणार. दॅट प्लेटचं नाव काय राहणार, दॅट इज गजेट प्लेट. ठीक आहे. किंवा गजेट प्लेट आपण काय म्हणतो, त्याला नाव देतो. फॉर कनेक्टिंग व्हेरियस मेंबर ऍट पर्टिक्युलर पॉइंट. ठीक आहे. ऑर पर्टिक्युलर लोकेशन. त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, दिस प्लेट. त्या प्लेटला आपण काय म्हणतो, गजेटेड प्लेट म्हणतो. सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारला याच्यावर, लक्षात ठेवा. कंपल्सरी म्हणजे कंपल्सरीच. ठीक आहे. काढून ठेवायचे तुम्हाला ह्या स्केचेस वगैरे व्यवस्थित. ठीक आहे. माझ्या नोट्स मधले आहेत या. ठीक आहे. ऑफलाईन बॅचेस मध्ये मी लिहून दिलेले आहेत. ठीक आहे. तर हे त्याच्यामधल्या स्केचेस जे की नोटबुक मध्ये होते, ते आपण या स्लाइड मध्ये ऍड केलेलं आहे. लक्षात आलं. चला आता नेक्स्ट स्लाइड काय. आता याचे फंक्शन्स काय, युजेस काय. आय सेक्शन कशामुळे आपण यूज, फंक्शन काय, कशामुळे यूज करतो आपण. ठीक आहे. तर इथं लिहिलेलं आहे. किंवा कोणत्या कोणत्या कॉम्पोनंट्स मध्ये आपण यूज करतो बघा. आय सेक्शन्स आर युज्ड इन बीम्स, जे इन बीम्स मध्ये पण यूज करू शकतो, कॉलम्स मध्ये पण यूज करू शकतो. सी सेक्शन कॉलम्स मध्ये यूज करू शकतो. त्याच्यानंतर एल सेक्शन टेन्शन कॉम्प्रेशन मेंबर म्हणून आपण यूज करू शकतो स्टील स्ट्रक्चर्स मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्हेरियस स्ट्रक्चरल मेंबर्स, टी सेक्शन्स पण यूज होतात. ऍज अ कॉलम म्हणा, बीम म्हणा, त्याला आपण कंपोजिट सेक्शन्स मध्ये यूज करून आपण ह्या कॉम्पोनंट्स क्रिएट करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पाईप्स, जे की लिक्विड्स आणि सिवेज साठी युजफुल ठरणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ट्यूब्स आणि पाईप्स आता सांगितलं. त्याच्यानंतर फ्लॅट सेक्शन्स आहेत फॉर कनेक्टिंग, आता सांगितलं, फॉर कनेक्टिंग व्हेरियस मेंबर्स इन स्टील स्ट्रक्चर्स. नेक्स्ट आहे प्लेट सेक्शन, जे की आत्ताच सांगितलं होतं. त्या प्लेटला आपण काय म्हणतो स्टील स्ट्रक्चर्स मध्ये किंवा स्टील टॉपिक मध्ये, दॅट इज स्ट्रक्चर्स मध्ये, दॅट इज गजेटेड प्लेट. ठीक आहे. किंवा गजेट प्लेट म्हणलं तरी चालते. टू कनेक्ट व्हेरियस स्टील सेक्शन्स. ठीक आहे. नंबर ऑफ सेक्शन्स आपण कनेक्ट करू शकतो युजिंग दिस प्लेट. लक्षात आलं. त्याच्यानंतर बघा स्टील बार्स. बार्स कशासाठी, सगळ्याला माहिती आहे, टेन्साइल स्ट्रेसेस घेण्यासाठी पर्टिक्युलर स्ट्रक्चर, दॅट इज स्टील स्ट्रक्चर्स. ओके. चला आता नेक्स्ट. आता कंपल्सरी तुम्हाला हा क्वेश्चन एक्झाम मध्ये एमएसबीटीच्या दिसणार, म्हणजे दिसणार. फुल फॉर्म्स ऑफ स्टील सेक्शन्स, कोणत्या कोणत्या सेक्शन्स आहेत इथं सगळे मेन्शन केलेले आहेत बघा. इथे ऍब्रिव्हिएशन दिलं आणि त्याचं फुल फॉर्म मेन्शन केलेलं आहे.
ठीक आहे, वन बाय वन मी रीड करतो, एकदा व्यवस्थित तुम्ही बघून घ्यायचं. आय एस सगळ्यांमध्ये कॉमन दिसणार, लक्षात ठेवा. आय एस सगळ्यांमध्ये कॉमन दिसणार आणि सगळ्याला माहिती आहे आय एस म्हणजे काय, इंडियन स्टँडर्ड्स. फक्त आय एस च्या नंतर ते नाव किंवा ऍब्रिव्हिएशन वर्ड चेंज होणार आहेत. ठीक आहे, एमबी, एचबी आणि एलबी. ठीक आहे, जेबी आणि डब्ल्यूबी. इथं एम म्हणजे काय, मीडियम. ठीक आहे, मीडियम वेट म्हणतो त्याला. एच म्हणजे काय, हेवी वेट. त्याच्यानंतर एल म्हणजे काय, लाईट वेट. आणि त्याच्यानंतर जे म्हणजे काय, ज्युनियर बीम्स. इथं बी 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 दिसतो, त्याला आपण काय म्हणतो, कोणता कॉम्पोनंट राहते, बीम कॉम्पोनंट. लक्षात आलं. ठीक आहे, डब्ल्यू म्हणजे काय, वाईड फ्लॅंजेस. फ्लॅंजेस माहित आहेत ना तुम्हाला, आय सेक्शन्स मध्ये राहतात. ठीक आहे, तर हा तुमचे फ्लॅंजेस आहेत आणि हा तुमचं वेब सेक्शन आहे. लक्षात आलं का. ओके, तर इथं वाईड आहे. लेंथ कसा आहे त्या प्लॅनचा, जास्त आहे. त्याच्यानंतर इथं सी म्हणजे काय, सी म्हणजे चॅनल सेक्शन्स राहतात. सी म्हणजे काय राहणार, चॅनल सेक्शन्स राहणार आहेत. ओके, लक्षात आलं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, एल सी म्हणजे काय, लाईट. एल एम म्हणजे काय, इथं एम स्टँड फॉर मीडियम वेट, एल स्टँड फॉर लाईट वेट. त्याच्यानंतर जेसी जे आहे तर त्याला आपण म्हणतो ज्युनियर चॅनल सेक्शन्स. ओके, ठीक आहे, लक्षात आलं. तर आय एस एम, एम स्टँड फॉर मीडियम वेट, एल स्टँड फॉर लाईट वेट आणि जे स्टँड फॉर ज्युनियर. त्याच्यानंतर डब्ल्यू स्टँड फॉर वाईड आणि एस स्टँड फॉर हेवी वेट. या सगळ्या तुम्हाला अब्रिव्हिएशन्स लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, तर रीड करून किंवा मेन्शन करून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये. कंपल्सरी 16, आय थिंक 16 सेक्शन्स आहेत, जे की खूपदा विचारलं. या सगळ्या 16 17 सेक्शन्स आहेत, या पूर्ण तुम्हाला काय करायचं, अब्रिव्हिएशन पाठ करून घ्यायचे. टी फॉर टी सेक्शन आहे बघा, टी दिलाय का इथं, टी सेक्शन. ठीक आहे, इथं पण आय एस ए, आय एस ए चा अर्थ काय, इंडियन स्टँडर्ड अँगल सेक्शन्स आहेत. आय एस एल टी म्हणजे काय, लाईट टी सेक्शन्स आहेत. जे म्हणजे ज्युनियर तुम्हाला माहित आहेत. आणि त्याच्यानंतर हे जरा डिफरन्स तुम्हाला दिसणार आहे त्याच्यामध्ये. आणि नेक्स्ट कशामध्ये, हा ठीक आहे, तर आय एस एस टी म्हणजे काय, लॉंग लेग्ड टी सेक्शन्स आहेत. आणि द डी स्टँड फॉर डीप लेग्ड आहे. आय एस एस सी म्हणजे काय, इंडियन स्टँडर्ड. सी फॉर कॉलम, एस फॉर सेक्शन. आणि आय एस एस बी दॅट इज स्क्वेअर बार्स. आय एस एस बी नाही, ते आय एस एस क्यू आहे, लक्षात ठेवा. आय एस एस क्यू म्हणजे काय, इंडियन स्टँडर्ड स्क्वेअर बार्स तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, या सगळ्या अब्रिव्हिएशन पाठ करून ठेवा. कंपल्सरी तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात, 4 सेक्शन्स च्या अब्रिव्हिएशनचा फुल फॉर्म तुम्हाला विचारणार आहे. ओके, लक्षात आलं का. चला आता नेक्स्ट. हा, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला, स्टेट टाइप्स ऑफ नोड्स अलॉंग विथ देअर आय एस कोड्स अँड एक्सप्लेन एनी वन. कंपल्सरी क्वेश्चन आहे MSBT मधला. ठीक आहे, त्याच्यामुळं हा क्वेश्चन तुमच्या लिस्ट मध्ये टॉपला पाहिजे, कंपल्सरी येईल. ठीक आहे, चला. डेड लोड, लाईव्ह लोड, विंड लोड, स्नो लोड आणि सिस्मिक लोड, या सगळ्या लोडचे आय एस कोड्स अलॉंग विथ आय एस कोड तुम्हाला काय करायचे, पाठ करायचे. बघा, डेड लोड साठी काय, आय एस 875 पार्ट 1 1987. त्याच्यानंतर फक्त पार्ट चेंज करायचा, 2, 3, 4 कुठपर्यंत, स्नो लोड पर्यंत. ठीक आहे, सिक्वेन्स हेच आहे. डेड लोडच्या नंतर लाईव्ह लोड येणार, लाईव्ह लोडच्या नंतर विंड लोड आणि स्नो लोड. त्याच्यासाठी फक्त पार्ट चेंज होणार, आय एस कोड ऍज इट इज राहणार आहे. फक्त इथं काय, तुमचा सिस्मिक लोडचा वेगळा आय एस कोड लागतो, दॅट इज आय एस 870, सॉरी 1893. ठीक आहे, 1893 2002. ठीक आहे, 1893 2002 तुम्हाला हा एस कोड यूज करायचा आहे फॉर टेकिंग किंवा किंवा फॉर गेटिंग अ नॉलेज अबाउट द सिस्मिक लोड. ओके, लक्षात आलं. चला आता याचं एक्सप्लेनेशन बघू. बघा, आता डेड लोड म्हणजे काय, डेड लोड म्हणजे सेल्फ वेट और ग्रॅव्हिटी लोड. ठीक आहे, कॉम्पोनंटच्या सेल्फ वेट, स्वतःचे जे वेट्स आहेत त्यालाच आपण काय म्हणतो, डेड लोड. फॉर एक्झाम्पल, तुम्ही पर्टिक्युलर आयसी स्ट्रक्चर कन्सिडर केलात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला बीम्स, कॉलम्स आणि त्याच्यानंतर स्लॅब जे आहेत सगळ्या स्टॅटिक पोझिशन्स मध्ये राहतात. मग त्यांचा वेट जे आपण कन्सिडर करतो, ते कशामध्ये कन्सिडर करतो, डेड लोड्स मध्ये कन्सिडर करतो. ठीक आहे, डेड लोड इन अ स्टील स्ट्रक्चर is gravity load and it is relatively constant over the time. ते कॉन्स्टंट राहणार, चेंज होणार नाही, स्टॅटिक मध्ये राहणार. दे आर द परमनंट, नोन ऍज परमनंट लोड्स. दे आर द सेल्फ वेट ऑफ द स्ट्रक्चरल मेंबर्स और मटेरियल्स यूज्ड फॉर द कंस्ट्रक्शन. ठीक आहे,
This includes the weight of beams, slabs, columns, wall, partitions आणि त्याच्यानंतर फ्लोर्स या सगळ्यांचे वेट जे की सेल्फ वेट आपण कन्सिडर करतो ऍज अ डेड लोड्स. लक्षात आलं का? त्याच्यानंतर नेक्स्ट बघा लाईव्ह लोड. लाईव्ह लोडला काय म्हणतो? मुएबल, इम्पोज और सुपर इम्पोज लोड एवढे नाव आहेत पर्टिक्युलर लाईव्ह लोडच्या. हे इम्पोज लोड, सुपर इम्पोज लोड तुम्हाला प्रॉब्लेम्स मध्ये एक्सप्लेन होणार. ते काय काय त्याच्यामध्ये सुपर इम्पोज लोड मध्ये आपण ऍड करतो वेट्स वगैरे. ठीक आहे, ते आपण प्रॉब्लेम्स मध्ये बघणार आहेत. ठीक आहे, तर हेच दिलेलं आहे इम्पोज और सुपर इम्पोज. दे आर नॉट परमनंट, राहत नाही, चेंजेस होतात. ठीक आहे, अँड मे चेंज पोझिशन अँड मॅग्निट्यूड. काय टेम्पररी फर्निचर असेल, टेम्पररी ऑब्जेक्ट असेल. ठीक आहे, तर या त्याच्यानंतर कॉम्पोनंट्स इथं दिलेले आहेत बघा. लोड ऑफ फर्निचर, इक्विपमेंट, ऑक्युपंट. ऑक्युपंटचा अर्थ आहे लोक, माणसं. फॉर एक्झाम्पल लाईव्ह लोड्स कधी जास्त राहतात तुमच्या स्ट्रक्चरवर? जेव्हा गॅदरिंग ऑफ पीपल जास्त होणार तुमच्या घरामध्ये. कधी होतात? काही इव्हेंट असेल तुमच्या घरामध्ये, तर त्या केसमध्ये लाईव्ह लोड ऑन पर्टिक्युलर स्ट्रक्चर विल बी हायर ऍज कम्पेअर्ड टू दी जनरल डेज. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे द लाईव्ह लोड्स ऑन फ्लोर्स. ठीक आहे, लाईव्ह लोड्स ऑन फ्लोर्स रूफ्स आर गिवन अकॉर्डिंग टू दी IS 875 पार्ट 2 1987. अगोदर पण आपण मेन्शन केलेला होता. ठीक आहे, चला आता नेक्स्ट काय? विंड लोड. विंड लोड म्हणजे काय? विंड लोड इज अ, हा इथं इम्पोज येणार नाही, हा वर्ड चुकून आलेला आहे. ठीक आहे, विंड लोड. विंड लोडचा अर्थ काय? विंड लोड इज मोर सिग्निफिकंट. विंड लोडचा अर्थ काय? हवाचा प्रभाव. ठीक आहे, ते पर्टिक्युलर कॉम्पोनंट देणार. जसं रिझल्टंट आपण काढला होता, त्या सगळ्यांचं जे प्रेशर आहे, विंड प्रेशर आहे, ते विंड प्रेशर विल क्रिएट वन पर्टिक्युलर लोड. त्याला काय म्हणतो? विंड लोड. इट इज मोस्ट सिग्निफिकंट इन केस ऑफ टॉल स्ट्रक्चर. विंड लोड जास्त राहते टॉल स्ट्रक्चर्स मध्ये, जास्त राहतात. इथं बघा, wind load is related to wind pressure intensity at any height depends upon basic wind speed. ठीक आहे, हवाचं प्रमाण, यस, किंवा स्पीड. त्याच्यानंतर शेप ऑफ बिल्डिंग. ओके, हाईट ऑफ स्ट्रक्चर, टोपोग्राफी म्हणजे लँड टेरन कसं आहे, अँड्युलेटेड आहे का प्लेन आहे, त्याच्यावर पण डिपेंड राहील. ऑफ सराउंडिंग ग्राउंड सरफेस अँड अँगल ऑफ विंड अटॅक. ठीक आहे, नॉर्थ वर साइड, साऊथ वर साइड, हे काय अँगल्स आहेत. ठीक आहे, हवा एका साइडने येतो का? नाही, 4 डिरेक्शन्स मधून येऊ शकते. ठीक आहे, मग त्या साइडला पर्टिक्युलरली हॉरिझॉन्टल येणार नाही, कधी व्हर्टिकल येतो, कधी पर्टिक्युलर अँगल्स ते घेणार. त्यालाच आपण काय म्हणतो? अँगल ऑफ विंड अटॅक. ठीक आहे, अँगल ऑफ विंड अटॅक. ठीक आहे, लक्षात आलं? अँगल ऑफ विंड अटॅक ऑन द पर्टिक्युलर सरफेस. ठीक आहे, इट इज कन्सिडर्ड ऍज, हा, कन्सिडर्ड ऍज पर स्पेसिफिकेशन गिवन इन IS 875 पार्ट 3. पार्ट 3 मध्ये रेफरन्स घेऊन आपण विंड लोड कॅल्क्युलेट करतो. आता स्नो लोड पर्टिक्युलर रिजन्स वर डिपेंड राहतात. ठीक आहे, इन द एरियाज ऑफ स्नोफॉल स्नो लोड इज कन्सिडर्ड. बरोबर आहे. ठीक आहे, बर्फाचं जे लोड आहे तिथं हिली रिजन्स राहतात, तिथं आपण कंपल्सरी आपल्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरवर कोणता लोड कन्सिडर करतो? स्नो लोड कन्सिडर करतो. इट विल डिपेंड्स ऑन दी शेप ऑफ द रूफ ऍज वेल एज रूफिंग मटेरियल. सगळ्यांना माहित आहे, शिमला, कुल्लू मनाली मध्ये तुम्ही गेलेत तर स्ट्रक्चर कशाचे बनतात? स्ट्रक्चर बनतात लाकडाचे, टिंबरच्या. तिथं स्टील स्ट्रक्चर्स राहणार नाही, कारण की ते लवकर गळतात, कारण की इन्फ्लुएन्स टू ते काय राहणार? लिक्विड राहणार आहे. ठीक आहे, वॉटर राहणार आहे, त्याच्यामुळे तिथं स्टील स्ट्रक्चर राहणार नाही. तिथं बांबूज यूज करतात. ठीक आहे, बांबूज और टिंबर यूज करतात. लक्षात ठेवा. ओके, ऍज अ कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणून. ठीक आहे, शेप सगळ्यांचा असंच राहते, ट्रायंग्युलर शेप्स राहतात. कसं काय? कारण की आपल्याला ते बर्फ आहे ना, ते साचून राहते फ्लॅट सेक्शन्स मध्ये, त्याच्यामुळे आपण काय करतो? त्याला ट्रायंग्युलर सेक्शन्स मध्ये कन्सिडर कन्स्ट्रक्ट करतो. त्याच्यानंतर इट इज अ व्हेरिएबल लोड. ठीक आहे, व्हेरिएबल लोड दॅट मे कव्हर एंटायर रूफ. ठीक आहे, दॅट मे काय म्हणतात? दॅट मे कव्हर एंटायर रूफ. ओके, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, कमी जास्त होऊ शकते, व्हेरिएबल होऊ शकते, किंवा फ्लक्च्युएटिंग दिसणार. कोणता लोड? स्नो लोड. ओके, त्याच्यानंतर सिस्मिक लोड म्हणजे अर्थक्वेक वाला ग्राउंड मोशन तुम्हाला दिसणार आहे त्याच्यामध्ये. हे कधीतरी येते, डेकेड्स, असं सडनली आपल्याला माहित असतो का अर्थक्वेक होणार आहे, कधी होणार आहे. ठीक आहे, तर ते अनवॉन्टेड किंवा अनएक्सपेक्टेड आपण काय म्हणतो त्याला, लोड कन्सिडर करतो आपल्या स्ट्रक्चर्स मध्ये.
ठीक आहे. बट आत्ताच्या काळात सगळ्या स्ट्रक्चर्स अर्थक्वेक रेजिस्टन्स स्ट्रक्चर्स मध्ये आपण कन्स्ट्रक्शन करतो. लक्षात आहे. तर त्याच्यामुळं कंपल्सरी स्ट्रक्चर्स कन्स्ट्रक्शन करताना तुम्हाला कोणता लोड कन्सिडर करायचे, दॅट इज सिस्मिक लोड. Now, when a structure is subjected to the ground motion, it is known as earthquake. These vibratory motions create dynamic loads, which is known as seismic load. आणि याचा अभ्यास कोणत्या बुक मधून करतो आपण? IS 1893 2002. ओके. चला आता ऑब्जेक्टिव्ह वगैरे काय? ऑब्जेक्टिव्ह अँड फॅक्टर्स टू बी कन्सिडर वाय डिझायनिंग स्टील स्ट्रक्चर्स. त्या ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला लक्षात पाहिजेत, क्लिअर पाहिजे त्याचा विजन. ठीक आहे. तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे डिझायनर कडून? सेफ्टी, सर्व्हिसिबिलिटी, ड्युरेबिलिटी, इकॉनॉमी आणि ऍस्थेटिक, या सगळ्या 5 गोष्टी ज्या आहेत ते एक्सपेक्टेड आहेत डिझायनर कडून. आणि फॅक्टर्स कोणत्या कोणत्या कन्सिडरेशन मध्ये घेतोच आपण? दॅट इज स्टेबिलिटी, स्ट्रेंथ, ब्रिटल फ्रॅक्चर आणि फायर रेजिस्टन्स. या सगळ्या फॅक्टर्स आपण कन्सिडर करतो while डिझायनिंग पर्टिक्युलर स्टील स्ट्रक्चर्स. लक्षात आलं? तर ऑब्जेक्टिव्ह शुड बी क्लिअर. सेफ्टी पाहिजे आपल्या स्ट्रक्चर, सेफ पाहिजे आपण राहिलं तर. आपल्याला मॅक्झिमम सेफ्टी त्या स्ट्रक्चर्स मधून भेटायला पाहिजे. सर्व्हिसिबिलिटी म्हणजे काय? त्याचा सर्व्हिस लॉंग स्पॅन पाहिजे. ड्युरेबिलिटी टिकाऊपणा पाहिजे. इकॉनॉमी स्वस्त मध्ये आपण कन्स्ट्रक्शन करता आलं पाहिजे. आणि इट शुड गिव्ह प्लीजिंग गुड अपीरियन्स किंवा त्याला आपण म्हणतो ऍस्थेटिक लुक. ओके. त्याच्यानंतर स्टेबिलिटी, स्ट्रेंथ, ब्रिटल फ्रॅक्चर आणि फायर रेजिस्टन्स, या एवढे फॅक्टर्स आपण कन्सिडर करतो वाईल डिझायनिंग स्टील स्ट्रक्चर्स. ओके. तर या एवढे जे पॉइंट्स आहेत या व्हिडिओ मध्ये मी कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. आय होप सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. ठीक आहे. बाकीच्या पण एक पार्ट घेऊन येणार याच्यावरच, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वर. ठीक आहे. अजून लिमिट स्टेट वगैरे सगळं बाकी आहेत. ओके. तर लिमिट स्टेटचा एक क्वेश्चन आहे, ते पण मी कव्हर करतो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. ठीक आहे. तर हा लेक्चर नंबर 2 होता, ज्याच्यामध्ये मॅक्झिमम क्वेश्चन तुमच्या एमएसबीटी चे कव्हर झालेले आहेत. आणि हा धडा 8 मार्काचाच आहे. त्याच्यामुळे तुमच्यासाठी ऍडव्हान्टेजेस असेल. एकदम सोपं आहे. 7-8 क्वेश्चन्स आहेत, ते पाठ करून ठेवायचे आणि तेच क्वेश्चन तुम्हाला एमएसबीटी मध्ये दिसणार आहेत. ठीक आहे. आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ठीक आहे. मित्रांना शेअर करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ साठी तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकायचा. ठीक आहे. आणि मी लवकरच ते नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. ठीक आहे. आता हा फक्त चॅप्टर नंबर 1 जे आहे ते फंडामेंटल्स आहेत. ठीक आहे. बेसिक्स आहेत, हे रिलेटेड आहे चॅप्टर. बट चॅप्टर नंबर 2 पासून आपल्याला पूर्ण जे काही आपल्याला प्रॉब्लेम्स बघायचे आहेत, बीम वरच्या प्रॉब्लेम, त्याच्यानंतर स्लॅब वरच्या प्रॉब्लेम, त्याच्यानंतर फुटिंग कॉलम वरच्या प्रॉब्लेम्स, तुम्हाला सगळे प्रॉब्लेम्स इथून भेटणार आहेत. आणि लास्ट जे 5th चॅप्टर आहे ते पूर्ण स्टील स्ट्रक्चर्स वर डिपेंड राहणार आहे. फर्स्ट पहिले आपण आरसीसीचे प्रॉब्लेम्स बघू, त्याच्यानंतर स्टीलच्या प्रॉब्लेम्स बघू. ठीक आहे. चला आता सगळ्यांना मजा आला असेल या लेक्चरचा. ठीक आहे. सगळेजण कॉन्सन्ट्रेशन हा लेक्चर नक्की म्हणजे नक्की बघा आणि नोट्स, रनिंग नोट्स बनवत चला. ठीक आहे. थँक्यू.